तो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे 5 महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि 11 महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत। पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे। आता नको, प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की 11 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा, याकरता येऊ नये। कारण 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक, हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही, अप्रेंटिस आहे, त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे। त्यामुळे 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायची आहेत, त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे। हॅलो एव्हरीवन, नमस्कार, जय शिवराय, जय भीम। तर युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जी आपण सध्या आंदोलनं करत आहोत, तर खूप चांगली आनंदाची बातमी आहे की तुकाराम बाबाच्या सहाय्याने आणि अजून जे काही नेते लोक आहेत किंवा मेन म्हणजे तर आपण प्रशिक्षणार्थी जे एकजूट होऊन जे कार्य करत आहोत, या बेसिसवर आपल्याला 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला आहे। ज्या लोकांचा कार्यकाळ आता जस्ट जे ऑगस्ट नंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर कोणी जॉईन झालं असेल तर त्यांना डायरेक्ट 11 महिन्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ सुरू राहील। कंटिन्यूशनमध्ये जे आहे त्यांचं समोर 11 महिन्यापर्यंत कंटिन्यू सुरू राहील, म्हणजे रुजू तारखेपासनं तर 11 महिने संपेपर्यंत। जसं आता माझा कार्यकाळ 90% लोकांचा 6 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे, तर ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांना आता समोरचे 5 महिने पुन्हा रुजू करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर असा हा GR निघलाय, मी तुम्हाला दाखवते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत। ठीक आहे, हा आहे GR आपला, आणि हा निघला आहे आज म्हणजे दिनांक 10 तारखेला। 10 तारखेचा हा GR आहे। 10 तारखेच्या GR मध्ये इथे मेन्शन केलेलं आहे बघा, 10 तारखेचा GR आहे हा, आजच निघलेला GR आहे। तर इथे काय मेन्शन केलंय मी ते सांगते तुम्हाला महत्त्वाचं। मंत्रिमंडळ यांच्या दिनांक 2/3/2025 म्हणजे 2 तारखेला या महिन्यात जी बैठक झाली त्या योजनेअंतर्गत म्हणजे कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्यापर्यंत वाढवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे। सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी व माननीय मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेले उपरोक्त निर्देशनाच्या अनुषंगाने म्हणजे आपण बघा, आपण जे सध्या आंदोलनं करत आहोत आपण ही पूर्ण सरकार हलवू शकतो बरं। यांनी आपल्याला 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा 5 महिन्याचा दिलेला आहे, आणि जे जॉब चालू आहे, ज्यांचं प्रशिक्षण चालू आहे, त्यांना कंटिन्यूशनमध्ये प्रॉपर 11 महिन्यापर्यंत ते करू शकतात। बट आता जसं इथे मेन्शन केलं आहे, समोर नंतर बोलते, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थित जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, म्हणजे ज्यांचं सध्या प्रशिक्षण चालू आहे, त्यांना कंटिन्यूशनमध्येच कंटिन्यू रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल, आणि ज्या उमेदवाराचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वी पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल। आणि त्याच्यानंतर आहे सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी प्रशिक्षण अनुज्ञेय असेल, आणि सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी जर रुजू झालेले असेल, पूर्वीच्या प्रशिक्षणार्थीसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसेल तर इतर आस्थापनेमध्ये सुद्धा त्यांना 5 महिन्यासाठी संधी उपलब्ध करून देऊ शकतात। ठीक आहे, हे मग नंतर कौशल्य रोजगार विभागाचं ते आहे। ठीक आहे, आणि जे स्टुडंट जे आहे म्हणजे जे ऑलरेडी म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जे ऑलरेडी आहेत ते लोक यामध्ये भाग घेऊ शकत नाही, किंवा त्यांना यांचं सर्टिफिकेट द्यावं लागेल की ते इथे कार्य रुजू नाही आहे। बघा इथे जसं दिलेलं आहे, कार्यालयात यापूर्वी कधीच कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठल्याही हित संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेत सादर करणे अनिवार्य राहील।
म्हणजे आता जो घोळ झाला होता मागे, कोणी तिथल्याच आस्थापनामधलेच लोक या प्रशिक्षणार्थीच्या नावाने पैसे उचलत होते, पेमेंट घेत होते, तर असं होणार नाही असं दिलेलं आहे यांनी. आणि हे सर्व या 30 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे ही जी आता जो GR निघला याच्या 30 दिवसाच्या आतमध्ये हे सर्व प्रोसिजर करण्याचं यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता यांनी आपल्याला 5 महिन्याचा कार्यकाळ तर वाढवून दिलेला आहे, पण आता त्या 5 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर का पुन्हा आपण घरी बसून पुन्हा लोणचं टाकायचं का, पुन्हा तेच जॉब करायची का? गव्हर्नमेंटला आपण पूर्ण प्रकारे हलवू शकतो. गव्हर्नमेंट एका दिवसामध्ये बदलू शकते, एवढी ताकद असते वोटर्समध्ये. म्हणजे आपली जी एकजुटता आहे, आता सध्या मुंबईला उद्या जे आंदोलन आहे यासाठी जे काही विद्यार्थी तिथे पोहोचले, मी तर नाही पोहोचू शकली, माझ्या घरचं काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे मी नाही पोहोचू शकली तिथे, पण भरपूर स्टुडंट आहे जे हजारोच्या संख्येने तिथे मुंबईला मोर्चा करत आहे. सोबत आपले तुकाराम बाबा, आणखी काही मंत्रिमंडळ, जे काही आपल्याला आमदार खासदार जे काही लोक सहाय्य करत आहे त्यांची खूप 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 आभारी आहे. आपला एकच मागणी आहे की यांनी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं पाहिजे. कार्यकाळ जो यांनी आता आपल्याला एक लॉलीपॉप दिलेला आहे की ठीक आहे तुम्ही एवढं मागणी करत आहे तर 6 महिन्याचा संपला तर आम्ही पुन्हा 5 महिन्याचे देतोय. पण 5 महिन्याचं झाल्यानंतर मग आपले जे फडणवीस साहेब आहे यांनी आपल्याला डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये बोलले की याच्यानंतर आम्ही तर 5 महिने तुम्हाला वाढवून देत आहोत, पण यानंतर कृपया करून कुणीही यांना परमनंट करण्याची किंवा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी करू नका असं यांनी बोललेलं आहे. तर सध्याचा जो टाइम पिरियड आहे, सध्या जे आपले जे आंदोलनं चालू आहे, आपले जे मोर्चे चालू आहे, हे खूप जास्त गरजेचे आहे आणि खूप जास्त आवश्यक आहे. तर खूप म्हणजे आवर्जून त्या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आहे, जेणेकरून सरकार जी आहे याच्यावर काहीतरी स्टँड घेईल. 5 महिन्याचा आपल्याला तात्पुरतं चॉकलेट न देता एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी जॉब द्यायला पाहिजे ती जॉब देईल, किंवा काही अजून तोड काढेल की ते एक्झाम कंडक्ट करेल, किंवा आपल्याला कुठल्या अजून गव्हर्नमेंट्स एक्झाममध्ये काही आरक्षण देईल की आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला रोजगाराची जी संधी आहे ती निर्माण करून देईल. असं काही ना काही यांनी केलं पाहिजे, किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं पाहिजे 20-25 हजाराच्या पेमेंटनी. आता तर फक्त यांनी कार्यकाळच वाढवला आहे. पेमेंट काही इथे काहीच मेन्शन नाही की पेमेंट वाढेल की तुम्हाला काही अजून अनुदान देण्यात येईल, असं काहीच नाही आहे. फक्त कार्यकाळ वाढलेला आहे 5 महिन्याचा, असा हा GR निघलाय. आज 10 तारीख आहे, 10 मार्चला हा GR निघलेला आहे. तर प्रॉपर GR वाचून घ्या, समजून घ्या, आणि समोर तुम्हाला तुमच्या जे जिल्हा परिषद आहे किंवा जिथे तुम्ही शिक्षण विभागामध्ये तिथून कॉल येतीलच ज्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यांनी, आणि जे सध्या कार्यरत आहे ज्यांचं सध्या ट्रेनिंग चालू आहे, प्रशिक्षण चालू आहे, त्यांनी स्वतः कॉन्टॅक्ट करून सांगा समोरच्या लोकांना की GR निघलेला आहे. त्यांचाच कॉल येईल, वाट पहा 1-2 दिवस. जर नाही आलं तर एकदा भेट द्या त्यांना, ठीक आहे. आणि कंटिन्यूशन 11 महिन्याचं आहे, बट आपली सध्या मागणी चालू आहे की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या, आम्हाला परमनंट रुजू करा. परमनंट म्हणजे 60-70 हजार पेमेंट नको आहे आम्हाला. 11 महिने 29 दिवसाचा जो GR आहे तो GR काढा. यांनी फक्त चॉकलेट दिलेला आहे आपल्याला. 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवलेला आहे. आता नवीन तर कोणी लागलेलं नाही आहे सध्या. सर्व ऑगस्ट किंवा नोव्हेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये सर्वांची जॉईनिंग झालेली आहे. ऑगस्टमधले जे लागले होते त्यांची मार्चमध्ये संपलेलं आहे, फरवरीमध्ये संपलेलं आहे. तर मॅक्झिमम लोकांचं म्हणजे 99% लोकांचा कार्यकाळ संपला आहे. आता सर्वांचा 5 महिन्याचा कार्यकाळ आहे. कोणाचे 1-2 दिवसाचे राहिले असेल तर तुम्ही जाऊन भेटून तुम्ही तुमचं बोलणं करून समोरची जी प्रोसिजर आहे ती करून घ्या. आणि कंटिन्यूशन तुम्हाला तेच आस्थापना पाहिजे असेल तर घ्या. तुमच्या जागेवर जर कुठल्या दुसऱ्या स्टुडंटला दिलं असेल, तुमच्या आस्थापनामध्ये जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या आस्थापनामध्ये सुद्धा तुम्हाला देऊ शकता, ठीक आहे. चला बाय. राज्य शासनाचा मुंडन करून जाहीर धिक्कार करत आज या ठिकाणी आंदोलक आलेले आहेत. सर्व आंदोलकांनी पुढे यायचं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुंडन आंदोलनाला विविध मुंबईमध्ये ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे. लातूर जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष अभिषेक मांढरे सर, उपाध्यक्ष शुभम कांचाळ सर, सुजित कुमार शिंदे साहेब, कुंटेकर मामासाहेब, धाराशिवकर,
आणि संबंध जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मुंडन करून आलेले आहेत यांनी जाहीरपणे शासनाचा निषेध केलेला आहे. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थीच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आम्ही हार्दिक आभारी आहोत. मुंडन केलेलं